आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याकडे जेवढा पण आता वेळ बाकी आहे 2070 पण वर्ल्ड कपचा, मला तो वाटतं भारत जिंकावा. पण त्यांचं जो स्पोर्ट्स जो खेळाची स्टाईल वगैरे आहे ते परत आपल्याला 2070 भेटणार नाही आपल्याला बघायला. बरोबर. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स चांगला यावा इंडिव्हिज्युअली असं वाटतंय मला, की बाबा ठीक आहे जिंको हारो आपण, पण त्या दोघांचा परफॉर्मन्स चांगला यावा. कारण याच्यानंतर एक जनरेशन पूर्ण संपणार आणि नवीन जनरेशन येणार आहे पूर्ण. बरोबर. सो रोहित शर्मा अँड विराट कोहली द लास्ट जनरेशन टू एन्जॉय द क्रिकेट. जे असेल त्यांचं बॅटिंग आपण एन्जॉय करायला. आपल्यासाठी म्हणजे आपण जे जनरेशन, जेव्हा आपण चाइल्डहुड मेमरीज आहेत आपल्या, की आपण जसं मोठं होत आलं रोहित शर्मा, विराट कोहली या लोकांनाच बघून मोठं होत आलं, तर आपल्यासाठी तो एक, जेव्हा ते रिटायर होतील सगळ्या फॉर्मॅटमधून तेव्हा ते त्रासदायक असेलच, पण तो एक नॉस्टॅल्जी असेल की बाबा किती वेळ अजून यांना बघायला भेटेल बॅटिंग करताना, क्रिकेट खेळताना. त्यांनी त्यांचं कॅरेक्टर डेव्हलप केलं. जेव्हा त्याचा तो व्हाईट पॅच चालू होता, तो विराट कोहलीने जो कमबॅक करून दाखवला. विराट कोहलीची सर्वात आवडती मॅच म्हणजे कधी मी झोपेतून उठून बघितलं किंवा कधी पण मला आयुष्यात कधी लो फील वाटलं की बाबा तुला 10 जण क्रिटिसाइज करताय, पण त्या क्रिटिसाइजला वर उठून त्याला रिप्लाय देणं, तो म्हणजे विराट कोहली सारखा ऍटिट्यूड. तो जो आरिस ऑफचा 2022 मॉडेल जो 6 होता, तो फक्त 6 नव्हता ना, तो पाकिस्तानला मारून फक्त 6 नव्हता. तर बरेच जण असे क्रिटिसाइज होते ज्यांनी कधी बॅट पण उचलली नाही, त्यांना कधी साधं उभा म्हणजे वर जरी जायचं असेल तरी ते लिफ्ट घेतील. ती लोक विराट कोहली बरेच असेही लोक होते ज्यांनी T20 फॉर्मॅट सुद्धा खेळला नाहीये. ते असे बोलत होते की विराट कोहली आता T20 क्रिकेट साठी योग्य नाहीये, त्यांनी तेव्हाच रिटायर व्हावं किंवा त्यांनी तो फॉर्मॅट सोडावा असं बोलणं चालू होतं. आणि मला आठवतं तू जसं आता बोललास, तो जो पॅच होता एक खराब, जो कोविडच्या दरम्यान त्याच्याकडून जेव्हा कॅप्टन्सी घेतली गेली, रोहित शर्माला कॅप्टन्सी दिली गेली आणि त्याच्याकडून खास करून T20 फॉर्मॅटमध्ये रन्सच बनत नव्हते, आणि तेव्हा त्यांनी अफगाणिस्तान विरुद्धची सेंचुरी मारलेली. आणि त्या मुमेंटचा माझ्याकडे हा फोटो पण आहे, मी ही फ्रेम तुम्हाला दाखवेलच, स्क्रीनवरती येईल. तर तो वाटतो तू जसं मुमेंट बोललास ना, तो 6 हेरी स्ट्रोक बोला, तो तर ऑफकोर्स लेजेंडरी मुमेंट आहे. पण एक फॅन म्हणून, विराट कोहलीचा एक फॅन म्हणून जेव्हा तुम्ही बघता, तर तो मुवमेंट आहे जेव्हा त्यांनी सेंचुरी मारली आणि त्याचं जे रिएक्शन होतं की अरे याच्यासाठी मी एवढा वेळ वाट बघत होतो किंवा एवढं मी स्वतःवरती डाऊट घेत होतो, याच्यासाठी ते जे रिएक्शन होतं आणि ते जे रिलीफ होतं त्याच्या एक्सप्रेशन्समध्ये, ते खूप मनाला असं रिलेटेबल होतं. कारण का आपण जेव्हा कधी असा फेजमधून जातो तर आपण स्वतः किती डाऊट करतो स्वतःवरती, तर ते तर इंटरनॅशनल स्टेजवरती एवढ्या मीडिया समोर, एवढ्या लोकांसमोर खेळतात, तर तो जो प्रेशर आहे, तो त्या लेवलचा प्रेशर हँडल करणं ती वेगळीच गोष्ट आहे. आणि ऑफकोर्स विराट कोहलीच्या कॅरेक्टरबद्दल, ॲग्रेशनबद्दल खूप असं बोललं जातं की बाबा खूप ॲटिट्यूड आहे किंवा खूप ॲरोगंट आहे, खूप बरेच जण असे बोलतात. पण त्याच अग्रेसिव्ह नेचरमुळे, ठीक आहे, त्याचा तो कॅरेक्टर डेव्हलप झाला, त्यांनी पूर्ण वेगळी एक बॅच ऑफ प्लेयर्स निर्माण केले जो फिअरलेस क्रिकेट खेळतात किंवा जी फिटनेस ची जी एक परंपरा किंवा एक संस्कृती म्हणू शकतो जी त्यांनी डेव्हलप केली टीम इंडियामध्ये. दुसरी गोष्ट म्हणजे रोहित शर्मा. मी रोहित शर्माची बॅटिंग तर एन्जॉय आपण सगळ्यांनी केले. रोहित शर्माची बॅटिंग म्हणजे किशोर कुमारचं गाणं, वा बॅटिंग तर एन्जॉय केले. पण 2023च्या वर्ल्ड कपला त्यानं जो कॅरेक्टर बनवलं होतं की मी पहिल्या बॉलपासून टेक ऑन करणार बॉलरला, मग तो लेफ्टी असो रायटी असो, मग कोणता पण खतरनाक बॉलर असो ते वर्ल्डचा, त्यावेळेस तो त्या बॉलरला टेक ऑन करायचा. आणि त्यांनी 2023च्या वर्ल्ड कपला धरलं होतं. हेचा रिझल्ट आपण फायनल पर्यंत पण सुद्धा बघितलं होतं, पण फायनलला थोडी गडबड झाली. पण पूर्ण वर्ल्ड कप तुम्ही जर त्या रोहित शर्माची बॅटिंग जर बघितली, नो डाऊट विराट कोहलीनं सेंचुरी मारली, त्यानं ते गॉडचं त्यांना रेकॉर्ड म्हणला, द ग्रेट सेमीफायनलमध्ये, द ग्रेट सचिन तेंडुलकरचा. पण जी स्टार्टिंग जी विकनेस राहिलेलं आहे त्यानं स्वतःहून जे घेत का की नाही मी आउट तर आउट, पण मी चांगली अशी सुरुवात करणार की माझं आउट होऊन जाईल तेव्हा माझा ह्याचा रन रेट 7 ते 8 असेल, भले मी पॉवर प्ले मध्ये आउट होऊन जाईल 10 ओव्हरमध्ये, पण माझ्या बोर्डला रन 100 यायचे असते. त्यामुळे येणार जो समोरचा बॅट्समन आहे त्याच्याजवळ हा प्रेशर नसतं ना की मला 100च्या स्ट्राईक रेटने 150च्या स्ट्राईक रेटने खेळायचं. त्याच्याजवळ डोकं रिलीफ करून म्हणजे डोकं शांत ठेवून तो त्याचा नॅचरल गेम खेळू शकतो. आणि
तो इनिंग बिल्ड करून एक मोठा स्कोर करू शकत होता, पण त्याचा पाया भरण्याचं काम रोहित शर्मा करत होता. ते 2023 वर्ल्ड कप मध्ये एकदम काय बोलतात ना, इव्हन ते सेमीफायनल मध्ये स्टेप आउट करून 6 मारायचा. बरोबर. सर्वात बघण्यासारखं होतं ते. रोहित शर्माची पहिली म्हणजे इमेज होती की स्टार्टिंगला जर तो 10 ओव्हर बरोबर. 7 ओव्हर राहिला हो. तो पूर्ण इनिंग्स वगैरे 2019च्या वर्ल्ड कपला त्यांनी तेच केलेलं. तेच. मोठे 5 सेंचुरीज त्यांनी मारल्या होत्या.